मी आता निघालोय सिव्हिल हॉस्पिटल नांदेड येथे। प्रत्येक दिवस नवा, प्रत्येक क्षण खास, हाच आहे माझा प्रवास। चला सुरू करूयात लाईफ विथ कैलास। मित्रांनो, आजचा दिवस खूप खास होता। आज ओम सोबत फिरण्याचा एक सुंदर योग आला। सकाळपासूनच आम्ही दोघं एकत्र होतो। डॉक्टरांकडे सरकारी दवाखान्यात थोडं काम होतं, ते काम आटोपलं आणि तेवढ्यात आमच्या भेटीला योगेश भाऊ आले। त्यांची मदत खरंच खूप अमूल्य ठरली। यानंतर आम्ही पोहोचलो मुख्य इमारतीत, जिथे आम्हाला वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन सुधीर देशमुख सर यांना भेटण्याचा सन्मान मिळाला। ओम आणि त्याच्या मित्रामुळेच ही भेट शक्य झाली आणि सरांसोबतच्या गप्पामध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही। तेथून बाहेर पडल्यावर आम्ही ओपीडी कडे गेलो, डॉक्टरांशी थोडी चर्चा केली आणि मग बाहेर येऊन स्टॉलवर घेतला एक दमदार चहा। त्या चहा सोबतच्या मस्त गप्पा दिवस अधिकच खास बनवून गेला। यानंतर आमचा पुढचा टप्पा होता SGGS इंजिनिअरिंग कॉलेज नांदेड। हो, हेच ते कॉलेज जिथून ओमने आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे। त्याचं कॉलेजमध्ये झालेलं स्वागत पाहून मन एकदम भारावून गेलं। ओमने विद्यार्थ्यांना थोडक्यात पण खूप प्रेरणादायी मार्गदर्शन केलं। ॲक्च्युली असे क्षण माझ्यासाठी खूपच अनमोल आहेत। म्हणजे ज्या गुरूंचं मार्गदर्शन घेऊन मी पुढे गेलो, त्यांच्यासमोर मला बोलण्याची संधी मिळते। ॲक्च्युली खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजतो। मग आम्ही कॉलेजमधील इतर विभागांना भेट दिली, प्रत्येक ठिकाणी शिक्षकांचा आशीर्वाद घेतला। शेवटी आम्ही भेटलो आदरणीय HOD सुनील सरांना। सरांशी छान चर्चा झाली आणि त्या डिपार्टमेंटमध्येही ओमने विद्यार्थ्यांशी संवाद साधला। कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना या प्रकारचा कॉन्फिडन्स ओमने मग पूर्ण कॉलेज फिरवून दाखवलं। प्रत्येक कोपऱ्यात त्याच्या आठवणी, त्याचा प्रवास जिवंत झाला होता। हे गर्ल्स हॉस्टेल होतं आमच्या वेळेस, आता डिस्पेन्सरी बनवले। हे नंदगिरी आहे की नाही आता? नंदगिरी, नंदगिरी हे आमचं बॉईज हॉस्टेल होतं। हीच बिल्डिंग होती। अलीकडच्या साईडला सोमेश्वरची ती जी वर जाणाऱ्या पायऱ्या आता की नाही, आणि मग आम्ही तिथून निघालो गावाकडे परतण्याच्या मार्गावर। खरंच मित्रांनो, प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवतो आणि प्रत्येक भेट आयुष्यात एक नवीन प्रेरणा देऊन जाते। शिकत रहा, प्रयत्न करत रहा। भेटूया उद्या, तोपर्यंत जय हिंद।